विधानसभा निवडणुका आता खरं तर तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. सर्वच पक्षाकडून जोरदार खरं तर तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहेत आणि याच सर्व पार्श्वभूमीवर आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले प्रकाशजी आंबेडकर. सर, NDTV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मला सांगाल, आता निवडणुका आता जवळ येऊ लागलेल्या आहेत. एकीकडे अमित शहा मोदींचे दौरे देखील सुरू झालेले आहेत. काय वाटतंय, महाराष्ट्रात यंदाचं चित्र काय असू शकतं? कितीही दौरे नरेंद्र मोदींनी केले किंवा अमित शहानी केले, त्यांच्या दौऱ्यांना काही भुलता पडणार नाही. किंवा आता 32,000 कोटीचा आम्ही विकास केला आहे आणि उद्घाटन केलेलं आहे. तेव्हा लोक असं विचारत आहेत, 5 वर्ष तुम्ही काही झोपला होतात का? इलेक्शन आल्या आल्या तुम्ही असं 32,000 कोटीचं सर्व उद्घाटन करताय. तेव्हा हे खोटं बोलणारं सरकार आहे. अशी लोकांची असणारी भावना झाली आहे. 10 वर्ष यांचं राज्य, 2014पासून 10 वर्षाचं राज्य झालं. अजूनही यांचं पिछली सरकारने, अरे तुम्ही 10 वर्ष काय करत होता? ग्रामीण भागातला माणूस त्याच्या भाषेमध्ये विचारतो. ती भाषा मी काही ते वापरत नाही. त्याच्यामुळे ह्यांनी किती दौरे केले ते फार फरक पडणार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. साहेब, एकंदरीतच महायुतीमध्ये नक्की आपण जर बघितलं तर ते अजूनसुद्धा अजित पवार गटाचे काही नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत, त्यांच्या भेटी घेत आहेत. नाशिक जिल्ह्यातलं चित्र बघितलं तर काही आमदार पुन्हा शरद पवार गटातील अशी देखील परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे. दिलीप वळसे पाटील तिकडे असेल, इकडे झिरवाळचे देखील मुलगा उघडवर शरद पवारांच्या स्टेजवर जात. कसं बघताय की म्हणजे पुन्हा हे जाऊ शकतात शरद पवार गट? ते मी कोणाच्या पक्षावरती बोलत नाही आणि व्यक्तीवरती बोलत नाही, त्याच्यामुळे नो कमेंट्स. साहेब, आपले आता जर बघितलं तर कुठेतरी आदिवासी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा हा चर्चेत आहेत. आपण देखील आज परिषद घेणार आहोत. वाटतं की म्हणजे जे कुठेतरी आता लोकसभा इलेक्शनमध्ये देखील ग्रामीण भागामध्ये हा मेसेज खरं तर पूर्ण पोचला होता की आपल्या आरक्षणाला धक्का लागतो की काय, आणि आता पुन्हा एकदा कुठेतरी धनगर आणि हा मुद्दा परत एकदा सुरू झाला आहे. एक लक्षात घ्या की हा भारतीय जनता पक्षाने उचवलेला मुद्दा आहे. तेव्हा याचा फटका असताना धनगर समाजाचं आरक्षणचं गाजर दाखवण्याचे जे चाललेलं आहे, ते धनगर समाज जो आहे तो भारतीय जनता पक्षाला जागा दाखवेल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. राहिला आदिवासींचा जो भाग आहे, तेव्हा आदिवासी अनेक संघटना ज्या आहेत त्या म्हणतात आहेत की आम्हाला आता ह्या प्रश्नाचं घेणं देणं नाही. सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. तो निकाल शासनावरती बंधनकारक आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आत्ता असणारं जे आहे ते आदिवासी सत्ता संपन्न याच्याकडे आमची असणारी वाटचाल आणि ती आमचं असणारं फोकस आहे. वर्तमानपत्र असतील, राजकीय नेते असतील, यांनी कितीही आदिवासी धनगर यांच्यामध्ये लावण्याचा प्रयत्न केला तरी आदिवासी असं म्हणतो आहे की त्यांना म्हणा तुमच्या चॅनलपुरतं ते मर्यादित राहू द्या, तुमच्या वर्तमानपत्रापुरतं मर्यादित राहू द्या. आम्हाला जे साध्य करायचं ते आम्ही साध्य करून राहू. साहेब, तुम्ही जसं म्हणाला होतात की कुठेतरी आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा करता या सरकारविरोधात देखील दाखल होऊ शकतो, की या कायद्याचं ते भंग करतात कुठे किंवा याचा अपमान करतात, असं ते होतं अर्थात. ते आता शेवटी असं आहे की या आदिवासी संघटनानेच मला सांगितलेलं आहे की आम्हाला आता असणारा सरकारवरती ॲट्रॉसिटीचा कायदा दाखल करावा लागेल, की कोर्टाने एकदा निकाल लावल्यानंतर की ते जर आम्हाला पुन्हा शासन धमकवत असेल तर या धमकवण्याच्या विरोधात आम्हाला असणारा ॲट्रॉसिटीचा गुन्हा शासनावरती दाखल करावा लागेल. त्याच्यामुळे असणारं ठीक आहे, त्या चालत राहील. साहेब, मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा आहेत की म्हणजे जरांगे अनेक वेळा उपोषण करत आहेत, परत एकदा कुठेतरी ते थांबवलं जात आहे. आता पुन्हा एकदा ते आत्ता पत्रकार परिषद देखील घेत आहेत आणि पुढची भूमिका जी आहेत की आम्ही आरक्षण घेऊ किंवा लढू, एकंदरीतच या सर्व जरांगेंच्या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? जरांगे पाटलांनी इलेक्शन लढलं नाही तर ते शरद पवारांचे हस्तक आहेत, हा स्टॅम्प त्याच्यावरती बसणार आहे. तेव्हा जरांगे पाटलांनी स्वतःला वाचवण्यासाठी
त्यांच्या मनात असेल नसेल त्यांना आता इलेक्शन लढलं पाहिजे. त्यांनी इलेक्शन लढलं नाही तर ते शरद पवारांचे हस्तक आहेत असंच त्यांच्यावरती स्टॅम्प लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांचं राजकीय फ्युचर कसं त्यांना बघायचं आहे आणि करायचं आहे ते त्यांनी करावं. त्याच्यावरती अवलंबून राहील असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. ते जर राजकारणात जर उतरले कितपत यश मिळू शकतं असं वाटतंय? मराठा बांधव पूर्ण क्षमतेने त्यांच्या पाठीमागे उभे राहतील म्हणून? असे त्यांना ज्या पद्धतीने असा पाठिंबा मिळाला मराठा समाजातून, याचा अर्थ हा आहे की इस्टॅब्लिश मराठा लिडरशिप जी आहे त्याच्यावरती नाखुश आहे आणि जरांगेने कुठेतरी लिडरशिप करावं असं जी सहभाग झालेली जनता जरांगेंना सांगते. आता हा आदेश जनतेचा आदेश जरांगे मानतात की न मानतात हे आपल्याला 12-15 तारखेपर्यंत कळून जाईल. का आचारसंहिता लागली की तुम्ही इलेक्शन लढणार की न लढणार याचं तुम्ही सांगितलं पाहिजे. त्यांनी अर्ज मागून घेतले, लोकांनी अर्ज दिलेले आहेत. वाट बघतात आहेत की जरांगे पाटील कुठेतरी भूमिका घेतील की मराठ्याला आरक्षणाचा लढा हे ती इलेक्शनमार्फत लढतात आहेत का हे बघण्याची वाट बघतात आहेत. साहेब, आपल्या सिद्धार्थ मोकळे आहेत, त्यांनी एक दावा केलेला आहे की भाजप आणि पुन्हा एकत्र येऊ शकतील. काय वाटतं, दावा कितपत खरं आहे? असं झालं आहे सर, घडामोडी झाल्या? त्यांनाच विचारलेलं अधिक बरं आहे. या विषयावरती तेच बोलतात आहेत. पक्षांनी त्यांनाच दिलेले अधिकार आहेत, त्याच्यामुळे त्यांनाच विचारा आपण त्याच्यावरती. एकंदरीत आपण बघत आहोत खरं तर प्रकाश आंबेडकरांनी आदिवासी असेल, मराठा आरक्षण असेल या विषयावरती आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आहे. कॅमेरा पॉवर प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.